नमस्कार मंडळी, मी तुमची अमरावतीकर मयूरी आणि तुम्ही पाहत आहात शेगावमधलं हे आनंदसागर. हो मंडळी, सगळे म्हणत होते ना आनंदसागर उघडलेला आहे, तर चला बघूया की आनंदसागरमध्ये काय काय उघडलेलं आहे. आणि हो मंडळी, याचं प्रवेशद्वार जे आहे ते चेंज झालेलं आहे. जे जुनं होतं ते त्यांनी बंद केलेलं आहे आणि आता इथून अंडरग्राऊंडमधून तुम्हाला जावं लागतं. या पायऱ्या चढून मग तुम्हाला आनंदसागर दिसतं समोर. इथून चालत चालत गेल्यावर मग चालत राहा खूप चालावं लागतं आणि समोर पाण्याची वगैरे व्यवस्था आहे. 20वा एक भक्ती निवास आहे, त्याच्या समोर थोडं ग्राउंड आहे, तिथूनच याचा प्रवेशद्वार तुम्हाला दिसेल. इथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे पण चालावं लागतं, भरपूर चालावं लागतं गड्या. चालत चालत गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आध्यात्मिक केंद्र आहे. ते आध्यात्मिक केंद्र आणि एक गणपतीचं मंदिर, बस हे दोनच तिथे ओपन आहे, बाकी काहीही नाही आहे. सगळीकडे त्यांनी बंद ठेवलेलं आहे. आध्यात्मिक केंद्रामध्ये तुम्ही बघू शकता हे सर्व आहे, बाकी त्यांनी कुठेही प्रवेश दिलेला नाही आहे. इतकं मोठं आनंदसागर आहे, पण सगळीकडे त्यांचं बांधकाम सुरू आहे. फक्त आध्यात्मिक केंद्र आणि गणपतीचं मंदिर हेच फक्त आनंदसागरमध्ये उघडलेलं आहे.